तर मित्रांनो नमस्कार, मी अप्पा भोसले. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की मित्रांनो कागल या ठिकाणी आहोत आपण. एक महाराष्ट्रातला टॉपचा घोडा म्हणजे छकडी क्षेत्रातला कुंगनूर हिरा, त्याला आज म्हणजे स्टेटमेंट करण्यासाठी आपण आता आदमापूरला चाललेलो. पण भाऊंचा कॉल आला, त्यासाठी खास उपचार करण्यासाठी आता कागल इथं घेऊन आलेले आहेत मित्रांनो. आता बरेचसे दिवस झालं घोडा एक नंबर टॉपला पळतोय. काल पण चांगले एक नंबर म्हणजे केलाय घोड्याला. तर आता बरेचसे दिवस एक नंबर केली, पण काय प्रॉब्लेम नाही. पण ती नक्कीला जरा एका दिवस खडा लागून किंवा कुठं तर खालीवर पाय घेऊन जरा थोडा नक्कीच थोडा म्हणजे चमकलाय आणि सूज आहे थोडी, आणि ते पंप म्हणजे फुगतात, त्याचं म्हणजे शिरा फुगतात, रक्त पुरवठा कमी होता. आता बऱ्याचशा घोड्यांना पळायचा असा प्रॉब्लेम असतो. डांबरी पट्ट्यातला असेल किंवा माळातला असेल, घोडा चमकणे, मुरगळणे, मार लागणे, क्रॅक होणे किंवा छाती भरणे किंवा सर्दी येणे असा प्रॉब्लेम असतो मित्रांनो. तर आपल्या देखील घोड्याला असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच संपर्क करा. आणि आपलं मुक्काम पोस्ट आहे चिकमोहोळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ऑनलाईन पार्सल सुविधा देखील उपलब्ध आहे. आता 100 आजारावरती खास आयुर्वेदिक रामबाण औषध देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. आता भरपूर टॉपचा घोडा आहे आपला, म्हणजे तर काय होतोय थोडाफार प्रॉब्लेम त्याला? आता प्रॉब्लेम म्हणजे फक्त त्याला साधारण मार कुठेतरी गाडीत लावला. आता गाडी पळत होती त्यावेळी पुढे एक टू व्हीलर लागली ती कुणाची तर दुसऱ्याची. त्यावेळी गाडीत पाय अडकून त्याला लागलं तर थोडं. त्यानंतर जरासं त्याला सूज आली, ती आम्ही लोकलच्या डॉक्टरांना बोलवून सगळी ट्रीटमेंटवर गेलो, ती सूज कमी येत नव्हती. म्हणून आम्ही तुमचं इंस्टावरनं हे करून इंस्टाग्रामवरती पेजवरती व्हिडिओ बघितले, खात्री पटली, त्यासाठी आज म्हणजे घोडा धावण्यासाठी चेक करण्यासाठी इथं घेऊन आले. म्हणजे भरपूर नामांकित टॉपचा घोडा आहे आपला. किती मैदान केलं तरी एक नंबर? तरी पण याने एक 70-75 मैदान 70 मैदान मित्रांनो सलग एक नंबर केलेत. म्हणजे अशी लक्ष्मी दारा देणं म्हणजे एक मालकाचं थोडक्यात भाग्यच. म्हणजे लक्ष्मीकांतच घोडा आहे म्हणाय. 70 एक नंबर मैदान केलं म्हणजे आता एक महाराष्ट्रात टॉपलाच आहे घोडा आपला चिखली क्षेत्रात. तर एक महाराष्ट्रातला टॉपचा मित्रांनो हिरा, कुंगनूर हिरा आहे मित्रांनो. तर आपल्या देखील जनावरला काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्की संपर्क करा. खूप खूप धन्यवाद.